श्री स्वामी समर्थ. होळीच्या आपणा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. शुक्र, मंगळ, शनी युतीत असल्यामुळे शनी कर्माचं कारक आहे. त्यामुळे तुम्हाला खूप हार्डवर्क करावे लागेल. नवीन चॅलेंजेस तुम्हाला स्वीकारावे लागतील. तुमच्या कामामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. महत्त्वपूर्ण कामे उशिरा होतील, म्हणून तुम्ही उदास होऊ नका. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर नम्रता ठेवा. वादविवाद करू नका. लव्ह लाईफमध्ये मधुरता येईल. वैवाहिक जीवन सुमधुर होईल. व्यापारात फायदा होईल. इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट होईल. तुमच्या आईवडिलांची तब्येतीची काळजी घ्या. उपाय. शुक्रवारच्या दिवशी श्रीसूक्त व मंगळवारच्या दिवशी बजरंग बाणाचा पाठ करणे. वृषभ. हा सप्ताह तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येतोय. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. ट्रॅव्हलिंग सेक्टरमध्ये तुम्हाला फायदा होईल. हार्डवर्किंग फिमेल्सला मानसन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात लाभ होईल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ अनुकूल आहे. आरोग्यात सुधारणा होईल. या सप्ताहात लाईट कलरचे कपडे वापरणे. उपाय. रोज लक्ष्मी चालीसाचा पाठ करणे. मिथुन. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअर आणि बिझनेससाठी ट्रॅव्हल कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असाल तर तुमचे शब्द खरे होतील आणि तुमच्या शब्दांना मान मिळेल. आईवडिलांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड कराल. या सप्ताहात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तींकडून भूमिभवनच्या मामल्यांमध्ये मदत मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये तुमच्या पक्षांकडून रिझल्ट मिळेल. उपाय. रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. कर्क. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बरीच अडचणी आल्या, पण तुम्ही त्या अडचणीतून पार करून तुमचे काम करून घ्याल. या सप्ताहात तुम्ही शेअर इन्व्हेस्टमेंट करू नका. या सप्ताहानंतर करा. लव्ह लाईफमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता. असे झाल्यास ती तुरंत दूर करावी. वैवाहिक जीवनात सप्ताहाच्या शेवटी तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. कुणावरही विश्वास ठेवू नका. संतानांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. गुलाबी रंगाचे कपडे या सप्ताहात वापरणे. उपाय. या सप्ताहात हनुमान चालीसा वाचणे. सिंह. हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यम राहील. वेळ आणि धन प्रबंधन करा. आजचे काम उद्यावर ठेवू नका, नाहीतर आलेली सुसंधी गमवाल. तुमच्या समस्या लवकर सोडवाल. घरातल्या मोठ्या माणसांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. मुलांना अभ्यास करावा लागेल. माता सरस्वतीची आराधना करावी. नोकरी क्षेत्रात तुमच्या सिनियरसोबत चांगले संबंध ठेवा. लव्ह लाईफ सुखदायक राहील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. हार्डवर्क करूनच तुम्ही चांगले आयुष्य कमावू शकता. उपाय. सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या. तुमची बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. सर्व अडीअडचणी बाधा दूर होतील. कोर्ट कचेरीच्या मामल्यात तुमच्या पक्षातून रिझल्ट लागेल. भूमी,
भवन पूर्वजांची संपत्तीत लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. इन्व्हेस्टमेंट करत असाल तर नीट विचार करून करा. आरोग्याची काळजी घ्या. डायबेटिक व थायरॉइड पेशंटने काळजी घ्यावी. उपाय: रोज गणपती अथर्व शीर्ष याचा पाठ करणे आणि गणपतीची पूजा करणे. तुळा: या सप्ताहाची सुरुवात जुनी कामे पूर्ण करूनच होईल. धार्मिक स्थळांची यात्रा होईल. नोकरी क्षेत्रात नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. लव्ह लाईफमध्ये मिसअंडरस्टँडिंग दूर होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड कामे करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. कार्यक्षेत्रात यात्रेचा योग होईल. डायबेटिक व थायरॉइड पेशंटने लाईफस्टाईल बदलावी. योग व प्राणायाम करावे. उपाय: रोज श्री सुक्ताचा पाठ करावा. वृश्चिक: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या आईची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन नोकरी करत असाल तर विरोधकांपासून सावध राहा. पैशांच्या देवाणघेवाण व्यवहारात सावधानता बाळगा. स्टुडंट्सने डिस्ट्रॅक्शनपासून सावध राहावे. गणपतीला दूध व भाताचा नैवेद्य दाखवावा. वैवाहिक जीवन सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रात टीमवर्क कराल तरच रेकग्नायझेशन मिळेल. नोकरी पेशात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या पार्टनरच्या तब्येतीची काळजी घ्यावी. उपाय: मंगळवार व शनिवार या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करावा. धनु: या सप्ताहात तुम्ही भाग्यापेक्षा कर्मांकडे लक्ष द्या. वाहन चालवताना सावधानता बाळगा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात लाभ होईल, पण मेहनत करावी लागेल. लव्ह लाईफमध्ये प्रपोजल येण्याची शक्यता. वैवाहिक जीवनात पार्टनरची काळजी घ्यावी. भूमी भवन यामध्ये संपत्तीत लाभ होईल. उपाय: रोज विष्णू चालिसाचा पाठ करावा. मकर: व्यापारात तुमच्या मनाप्रमाणे लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. या सप्ताहात ट्रान्सफर किंवा प्रमोशन होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात इन्कम कमी पण एक्सपेन्सेस जास्त होणार. संतानांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कौटुंबिक जीवन व वैवाहिक जीवन चांगले राहील. जुने गैरसमज दूर होतील. लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला लग्नासाठी मागणी घालाल. आरोग्यात सायनस किंवा मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता. उपाय: शनी चालिसाचा पाठ करणे. कुंभ: या सप्ताहाची सुरुवात नवीन अपॉर्च्युनिटीज व नवीन रिस्पॉन्सिबिलिटीजने होईल. या सप्ताहात कामाचे बर्डन वाढेल. ट्रॅव्हलिंग करताना आपापल्या सामानावरती लक्ष असू द्या. लव्ह लाईफमध्ये जुने वादविवाद असतील तर ते दूर होतील. वैवाहिक जीवनात सप्ताहाच्या शेवटी बाहेर कुठेतरी तुम्ही फिरायला जाल. या सप्ताहात तुम्हाला आईवडिलांचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या हातून धार्मिक कार्य होतील. खाण्यापिण्यावर लक्ष असू द्या. उपाय: नारायण कवच याचा पाठ करणे. मीन: विद्यार्थ्यांना हा सप्ताह खूप चांगला जाईल. या सप्ताहात तुमचा खर्च कमी असेल व इन्कम वाढेल. वादविवाद करू नका. छोट्या गोष्टीचा म्हणजे राईचा पहाड करू नका. या सप्ताहात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिटर्न्स चांगले मिळतील.
शेअर मार्केट व प्रॉपर्टीमध्ये लाभ होईल. मांगलिक कार्यात तुम्ही भाग घ्याल. आरोग्य सामान्य राहील. लव्ह लाईफमध्ये तुमचे रिलेशन चांगले राहील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. उपाय: दुर्गा कवचचा पाठ करावा. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.